चला अंपायर सामना सुरू करा. यस पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्क वर सज्ज होते अमोल. पहिलं पॉवर प्ले षटक अमोल सज्ज होते. सलामीची जोडी खेळपट्टीवर सिद्धिविनायक अंजुरिया संघाची. दोन तगडे संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला जॉली क्लब कामतगर आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक अंजूर. चांगली रफ अँड टॉप मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल दोन मातब्बर संघांमध्ये. वेलकम करसून फुलोरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. अपरगटचा फटका खेळत आहो. सुपर टेकन, ग्रेट कॅच, फलंदाज बाद. अफलातून झेल. दशरथ पाटील सर, क्रिकेट खेळामध्ये विजयाचं सूत्र असते पकडा कॅच आणि जिंका मॅच. परेश चौधरी, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. करसन फुलोरे यांच्याकडून मंडळासाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. त्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय. पहिला गडी बाद झालाय. पहिल्या चेंडूवर धक्का दिलेला आहे टीम सिद्धिविनायक अंजूर संघाला. बिग लॉस. पुन्हा एकदा अमोल. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. डाऊन द लेग स्टंप चेंडू टाकला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव धावपलकर ऍड केली जाईल. धावसंख्येचा शुभारंभ होत आहे. स्वेर चेंडू होता. पुन्हा एकदा सज्ज होतोय. सरळ बॅटने फटका खेळलेला आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू दणदण करत चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. खूप चांगला फटका. सरळ बॅटने हा फटका खेळला होता. संत गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न. दिशाहीन चेंडू. स्क्वेअर चेंडू टाकला अमोलेने. पंचांनी पनिशमेंट म्हणून दंडित केलेला आहे. वाईटची खून केली. एक धाव धावपलकर आम्ही ऍड करणार आहोत. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 6. 6 ला एक खेळाडू बाद. रवींद्र पहिला गडी बाद झाला होता. दया आणि त्याला साथ देण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला बॅटर पाहतोय आपण. फ्लिकचा फटका खेळला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावतोय. एक धाव पूर्ण करताना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 8 धावा. पुन्हा एकदा अमोल. चांगला फटका. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. धावसंख्या वाढते. धावपलकर 12. पुन्हा एकदा मिडॉनला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे थंबल झाला. चेंडू हळू हळू चालले सीमारेषेकडे. मोठी चेज आहे पण चेंडू अडवण्यामध्ये यश आलेले आहे क्षेत्ररक्षकाला. तोपर्यंत वेल होती बॅटरकडे. 3 धावा कंप्लीट करण्याची. पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावर आहे. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 15 धावा. एक चांगली सुरुवात आहे ती सिद्धिविनायक अंजुरिया संघाची. बॅकफुटला जात असताना कट केलेला. स्क्वेअर ऑफ द विकेट. फक्त आणि फक्त एकच धाव धावपलकावर जोडली जाईल. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलेला आहे.
16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात खूप दमदार झालेली आहे. छान सुरुवात, लय भारी जकास सुरुवात बघायला मिळते सिद्धिविनायक अंजूर या संघाची. 16 धावा धावफलकावर आहेत. एक गडी बाद झालेला आहे. विशेष म्हणजे किरण खूप चांगली दमदार बॅटिंग करतोय. 2 चौकार त्याने लगावलेले आहेत. वैयक्तिक 13 धावांवर तो खेळतोय. अजूनही उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. खरं तर 2 बलाढ्य संघांमधील सामना विद्यमान सामना आपण पाहतात. जॉली क्लब कामतगर आणि सिद्धिविनायक अंजूर. बॉलर नेम प्रकाश. सेकंड ओव्हर साठी आता प्रकाश सज्ज होतोय. नॉन पॉवर प्लेच्या षटकांना आता सुरुवात होत आहे. ट्रिपल धमाका आज पाहतात आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. बॅकफुटला जात असताना चेंडूला हॅमट केलेला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चेंडू अडवण्यामध्ये यश आलं. जबरदस्त फिल्डिंग. 2 धाव पूर्ण करतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा पूर्ण करताना बॅटर दया. धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 19 लॉस ऑफ 1 इम्पॉर्टंट विकेट सिद्धिविनायक अंजूर. ओव्हर नंबर 2 प्रोग्रेस नाव. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. षटकातील पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. एक चोरटी धाव पूर्ण करताना बॅटर यस. सुरुवातीला चेंडू बॅटवर आदळला. त्यानंतर थाई पॅडवर जाऊन आदळला. 1 धाव धावफलका आपण जोडूया. धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 20 धावा. चांगली सुरुवात सिद्धिविनायक अंजूर संघाची. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना पुन्हा एकदा प्रकाश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉफ्ट केला होता चेंडूला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. लॉंग ऑनला चेंडूला उचलणार, फेकणार. धावबाची संधी पण तितक्या चपलाईने आणि सफाईने या 2 धावा पूर्ण करताना बॅटर दया. चांगला ताळमेळ दोघांमध्ये बघायला मिळाला. कॉलिंग खूप चांगली झाली. समन्वय बघायला मिळाला. धावसंख्येवरती धावफलकावर 22. धाव घेण्यासाठी यस नो वेट, होय नाही थांब असा इशारा असणे 2 बॅटर्स मध्ये अत्यंत महत्वाचा असते आणि तोच आपल्याला इशारा बघायला मिळाला या 2 फलंदाजांमध्ये. 22 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. यानंतर पवनपुत्र वडपे आणि सोनादेवी टेमगर आपण सज्ज राहायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. चेंडूला खर तर मोठा फटका खेळलाय. चेंडू ऑन साइड ला जातोय. शॉर्ट फाईनलला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता दयाने. 1च धाव मिळेल. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना धावफलका 23. स्विंग केला चेंडूला. मिड विकेट सीमारेश्वर. क्षेत्ररक्षक दक्ष होता. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. मस्तक पे दस्तक. 6 धावा षटकार. सादर करते अराउंड द लेग. दांडीगल फलंदाज होते बाद. उलटा चेंडू होता डाव्या इष्टीवरचा. पण समाचार घेता आला नव्हता बॅटरला. अराउंड द लेग त्रिफला बाद झाला. अजून एक धक्का टीम सिद्धिविनायक अंजूरला. दोन षटकांचा खेळ समाप्त. धावा आहेत धावफलकावर 29. धावा खूप चांगल्या झालेल्या आहेत.
अविनाश आता तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्क सज्ज होईल. अवि टीमचा कॅप्टन आहे. रेग्युलर फॉर्मॅट मध्ये अभिने खूप धमाकेदार कामगिरी केली. एक काल गाजवला या खेळाडूने. नॉन स्ट्रायकिंग एंडला मुकेश या खेळाडूने देखील अनेक मैदानं गाजवली. मुकेश पाटील मॅन फ्रॉम अंजूर. स्ट्रायकिंग एंडला असेल दया. किरणने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी खूप जबरदस्त इनिंग सादर केली. 20 धावांचं योगदान दिलं आहे. शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्यातने चेंडूला स्टिअर केलेला आहे. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमारेषेला जाऊन धडकला. 4 धावा चौकार. गुड शॉट. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फक्त हलक्यातने चेंडूला खेळला होता बॅटर तिथे दया. 4 धाव वसूल करतोय आपल्या संघासाठी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 33. पुन्हा एकदा हलक्यातने चेंडूला स्टिअर केलेला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. अजून एक दमदार शॉट. धावा मिळतील 4. फंटास्टिक शॉट. 4 रन्स. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. 4 धावा पूर्ण करते बॅटर. चौकार वसूल केला दयाने. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. डबल गौर 37. पुन्हा एकदा गुडघे टेकले. जबरदस्त इम्प्रोवाइज फटका पाहतो आपण. रचनात्मक फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय की नाही बघायचंय. पण चेंडू अडवण्यामध्ये यश आलेल्या क्षेत्ररक्षकाला वेल होती दयाच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2च धावा. यस. फलंदाजाला असं वाटलं होतं की चौकार होईल पण फक्त या 2च धावा मिळतील दयाला. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 39 धावा. जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली. फाईन लेगला ऑन साइडला चेंडूला फ्लिक केलेला स्वीट साऊंड. 1च धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. धावसंख्या पुढे जाताना धावफलक 40. टॉस करण्यासाठी या पवनपुत्र वडपे आणि त्यांच्या विरुद्ध टीम आहे सोनादेवी टेमगर. होस्ट अँड गेस्ट असा सामना आपल्याला बघायला मिळेल. पवनपुत्र वडपे चला या लवकरात लवकर नाणेफेक करण्यासाठी या. चेंडूला ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चेंडूला उचलणार फेकणार. वेल होती मुकेश याच्याकडे 1 धाव कंप्लीट करण्याची. या सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 41. 41 ला 2 खेळाडू बाद. पुन्हा एकदा सज्ज होताना अवी बॉलिंग मार्कवर. शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्यातने चेंडूला स्लाइस केलेला आहे. 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. आणखी 1 धक्का. षटक क्रमांक 3 समाप्त झालेला आहे. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावा आहेत धावफलकावर 42. आणि पाहतोय अजून एक गडी बाद होताना सिद्धिविनायक अंजुरे संघाचा 3रा धक्का. अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर विकास. न्यू बॅटर रोहन तारे येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला.
स्ट्रायकिंग एंडला मुकेश, हुक गेले चेंडूला, क्षेत्ररक्षक झेपावतोय चेंडू, त्याला फाईन लेग कडे, फाईन फटका, मोठी चेज होती, रेस जिंकली चेंडूने, चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. कम ऑन डीजे. या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 46. रोहित शेठ चौधरी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. करसन गुरुनाथ फुलोरे अध्यक्ष आई सोनादेवी प्रतिष्ठान टेमगर यांच्या माध्यमातून अध्यक्ष आहेत आई सोनादेवी प्रतिष्ठानचे करसन गुरुनाथ फुलोरे साहेबांनी त्यांना वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा दिलेल्या आहेत. विकास सज्ज होते बॉलिंग मार्कवर, पुल केलेला आहे, कंट्रोल पुलचा फटका, चेंडू चालला बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. धावसंख्येने आता डेंजर झोन मध्ये प्रवेश केलेला, 50 धावा, अर्धशतक धावपलकावर झळकलेला आहे, 50 धावा साजऱ्या केलेल्या. स्कोर कार्डवर पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे, आसमानी टोला, क्षेत्ररक्षक अमोल दक्ष आहे, चूक होणार नाही. मुकेशला आता परतीचा प्रवास करावा लागेल. अजून एक गडी बाद होतोय सिद्धिविनायक अंजूर टीमचा. दरम्यान शुभ आगमन झालं गोपीनाथ चौधरी साहेब, मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय सोनादेवी चषक 2025 मध्ये. उद्योजपती टेमगर साहेब, आपलं मी मनस्वी हार्दिक स्वागत करतोय. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय मनीलाल. तीन चेंडूंचा अजून खेळ शिल्लक आहे पहिल्या डावामधील. चला पवनपुत्र वडपे संघ कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या, तसेच सोनादेवी टेमगर संघ कर्णधार आपणास देखील विनंती करते आपण देखील नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचं आहे. शेवटचा दिवस आहे, वेळेसंदर्भात सहकार्य करा. चेंडू डायवर्ट झाला, पाहतो आपण लॉंग स्टॉप, सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार, लकी बाउंड्री, नशिबाचा चौकार. या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना स्कोर कार्डवर 54 ऑन बोर्ड. चांगल्या धावा आता पाहतो आपण स्कोर कार्डवर बघायला मिळतात. सिद्धिविनायक अंजुरी या संघाच्या मनीलालच्या बॅट मधून चौकार आला. पुन्हा एकदा षटकातील आता पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते बॉलिंग ट्रॅक वर विकास. हॅमट करायचं होतं पण चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. फिल्डिंग बघा किती लाजवाब झाली तिथे बघायला मिळते आपल्याला. पॉइंटला जितू मामा, सर्वात लेजंड क्रिकेटर आहेत. काल मी उदाहरण दिलं होता की क्रिकेट खेळामध्ये वयाला मर्यादा नाही. काल काही खेळाडू 55 वर्ष वयोगटातील खेळले गेले. 60+ चा खेळाडू देखील 40+ फॉर्मॅट मध्ये आपण त्याला खेळताना पाहतोय. कॉटन खूप चांगला झेल, कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये गडी बाद होतोय रोहन. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला. धावपलकावर धावा आहेत 55. 56 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी जॉली कामतघर टीमला. तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत. पवनपुत्र वडपे आणि सोनादेवी टेमगर या दोन संघांमध्ये दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. उद्योजपती टेमगर गोपीनाथ चौधरी साहेबांना विनंती करतोय, साहेब आपण नाणेफेक करण्यासाठी आम्हाला टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. बघा आज रोहित शेठ चौधरी यांचा वाढदिवस आहे आणि सोनादेवी टेमगर संघाला सुवर्ण संधी. करसन गुरुनाथ फुलोरे अध्यक्ष सोनादेवी प्रतिष्ठान टेमगर. पहिला सामना जिंकला तर 1 मेंढा, दुसरा जिंकला तर 2, तिसरा जिंकला तर 3 मेंढे. क्या बात आहे. प्रत्येक विजयामागे 1 मेंढा दिला जाईल त्यांच्याकडून.
वेलकम अल्पेश चौधरी. टॉस बॉक्स मध्ये आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. सोनादेवी टेमघर संघाचे संघनायक तसेच पवनपुत्र वडपे संघ कर्णधार जीवन आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. टॉस बॉक्स मध्ये स्वर्गीय वंदना अंकुश मात्रे टॉस बॉक्स मध्ये आम्ही ही टॉस संपन्न करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्सच्या माहितीकरिता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला असा आपण कॉइन पाहतोय. टॉस का बॉस एक बाजू आहे हेड आणि दुसरी बाजू आहे टेल. टॉस स्विंग केला जात आहे. गोपीनाथ चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस संपन्न केली जाईल. बरोबर आहे. टेल असा कॉल होता आणि टेलच आलेला आहे. मान्यवांना विनंती करते आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. थोडी चर्चा करूया, वेळ आहे आपल्याकडे. नाणेफेक जिंकलेले आहे पवनपुत्र वडपे. इथे आल्यानंतर कसं वाटलं? खूप छान वाटलं. याच्या अगोदर पण इथे आम्ही खेळलेलो आहे आणि सोनादेवी टीमकडे आम्हाला प्रत्येक वर्षी आम्हाला प्राधान्य देते इथे खेळायला. त्यांचा खूप खूप धन्यवाद करतो. काय निर्णय घेशील? फील्ड फर्स्ट. काय रिझन फिल्डिंग करण्यामागे? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. फिल्डर पण माझे कमी आले आहेत. समोर एक तगडा संघ आहे. सोनादेवी टेमघर संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. अल्पेश जास्त काही विचारलं नाही. स्पर्धा तुम्ही भरवलेली आहे. कशी मेहनत राहिली सर्व खेळाडूंची, तुमच्या गावकऱ्यांची, कोणाची तुम्हाला स्पेशल साथ मिळालेली आहे ही स्पर्धा सक्सेस करण्यासाठी? आमचे करता धरता तर बाळाराम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सर्व काही करत असतो आम्ही. सोनादेवी मंडळने अतिशय मेहनत घेऊन अतिशय सुंदर असा मैदान बनवला खेळण्यासाठी. त्याच्यामागे सर्वच खेळाडूंचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. आमचे रोहित दादा असतील ते हमेशा आम्हाला मार्गदर्शन करत असतात. तसेच जे काही आपण मैदान बघता हे मैदान बनवण्यामागे खरा हकदार असेल तर पद्माकर चौधरी असेल. कारण पद्माकर चौधरी यांना क्रिकेटची एवढी आवड आहे की ते स्वतः ग्राउंडवर असतात आणि ग्राउंड वगैरे बनवण्याचं काम पद्माकर चौधरीच करतात. नाणेफेक गमावले. प्रथम तुम्हाला बॅटिंग करायचे मनासारखे झालं की मनाच्या अपोजिट झालेलं आहे? नाही, पहिले आता कसं आहे आम्ही आयोजक असल्यामुळे आमच्या मनासारखंच झालं. कारण पवनपुत्र वडपे ही चॅम्पियन टीम आहे. गेल्या टुर्नामेंटची चॅम्पियन टीम आहे. त्याच्यामुळे कुठलीही टीम लहान आणि मोठी नाही. आणि हा 40+ क्रिकेट आहे हा फक्त एन्जॉयमेंटसाठी खेळा, हारजीतसाठी खेळू नका. बरोबर? कारण हारजीत होत राहील. हारजीत 1-2 संघ लढले का हारजीत होणारच आहे. त्याच्यामुळे काय एन्जॉयमेंट करा. हा चांगला खेळला तो खराब खेळला असे करू नका. हो, अगदी बरोबर. अल्पेश चौधरी नो डाऊट तो एक लेजंड खेळाडू आहे. तू काय संदेश देशील 40+ क्रिकेटच्या माध्यमातून? 40+ क्रिकेट कसं आहे इथे एक पहिल्या दिवशी संघ नाराज होऊन गेला. मी सोनादेवी संघातर्फे त्यांची जाहीरपणे माफी मागतो की कोणीही असा वर्तन करू नका. नाणेफेक जिंकलेल्या पवनपुत्र वडपे संघ कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि सोनादेवी टेमघर या संघाला फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आलेले आहे. पुन्हा एकदा मी आपल्याला घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ मध्ये. धन्यवाद. खूप चांगली ओपिनियन आपण बघितली अल्पेश चौधरी यांची. खरं तर अल्पेश चौधरीचा खेळ मी बारकाईने बघितलेला आहे. एक लेजंड क्रिकेटर आहेत सोनादेवी टेमघर या संघाचे. खरं तर अनेक मैदान या खेळाडूने गाजवली. खरं तर टेमघर गावचा गौरव आहे अल्पेश चौधरी. सामन्याला सुरुवात स्ट्राईक फटका खेळलेला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक झेपावतोय. जबरदस्त फिल्डिंग मुकेश द्वारा. बघा बुलेट थ्रो आला. क्या बात आहे. अशा प्रकारचे थ्रो 40+ क्रिकेट मध्ये कमी वेळेला बघायला मिळतात. त्याने काय थ्रो केला होता मुकेशने. एकच धाव पूर्ण करतोय. ऑफ दी मार्क झालेलं अमोल. लक्ष्य खूप मोठं आहे 56 धावांचं. जवळजवळ 14च्या एव्हरेजने या धावा कंप्लीट कराव्या लागतील प्रति षटकामागे. खूप सुंदर चेंडू होता. प्ले अँड मिस. फंटास्टिक डिलिव्हरी. चेंडू जातो डॉट. अप्रतिम चेंडू बघितला आपण रवींद्र याचा. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय रवींद्र. सरळ बॅटने फटका खेळलेला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक झेपावतोय. हो 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 हो. लाजवाब फिल्डिंग.
काय फिल्डिंग करतोय मुकेश, जबरदस्त फिल्डिंगचा नजारा बघायला मिळतोय. 2 धाव पूर्ण केल्यात बॅटरने. धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर 3. खर तर क्रिकेट मधील एक महत्वपूर्ण पार्ट आहे मित्रांनो, क्रिकेटचा एक महत्वपूर्ण अंग आहे क्षेत्ररक्षण. त्याविषयी देखील तुम्हाला मी माहिती देईन. रवींद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. ऑन साइडला चेंडूला वळवलाय, चेंडू वेगाने चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दक्ष आहे सीमारेषेवर. काय फिल्डिंग बघायला मिळते रोहन तरे द्वारा, जबरदस्त. पुन्हा एकदा 2 धावा. एक धाव बी क्रिकेट खेळामध्ये खूप महत्वाची असते. ज्याप्रमाणे आपण पाहतोय परीक्षेमध्ये एका गुणाला आणि इलेक्शन मध्ये एका मताला आणि क्रिकेट खेळामध्ये एका धावेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटचा आपण जर विचार केला केवळ आणि केवळ क्षेत्ररक्षणाच्या बलावर जॉन्टी रोड्सला सामनावीराचा हा पुरस्कार मिळाला होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, 1 बॉल चौकार. चौकार आला, या चौकाराची आवश्यकता होती आणि तो चौकार आता निश्चितच आपल्याला बघायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 9 धावा. प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर 14.00 सरासरीने ह्या एव्हरेजने रिक्वायर्ड रन रेट या धावा पूर्ण कराव्या लागतील टीम जॉली कामतगरला. पुन्हा एकदा रवींद्र, मिस टाइम फटका, लिडिंग एज, क्षेत्ररक्षक झेपावते, कॅच ड्रॉप. संधी चालून आली होती ती दवडली, पकडा कॅच आणि जिंका मॅच. भानुदास होता मला वाटतं तिथे क्षेत्ररक्षक. झेलाला खूप महत्व असते क्रिकेट खेळामध्ये. कॅच ड्रॉप केलाय, किती महागात पडणार ही तर येणारी काल वेळच सांगेल. धावा धावपलकावर 11. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. कोणाला पॅनल यस, थोडस करेक्शन आहे बघा. 2 धावांची पेनल्टी आहे कारण कामतगर संघाकडे काही खेळाडू हे कमी आहेत, त्यामुळे 2 धावा आम्ही या स्कोर कार्ड मध्ये ऍड करीत आहोत. 58 धावांचं आता लक्ष हे पार करावं लागेल. दया दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होते. 11 धावा, अजून खूप लांबचा प्रवास पार करावा लागेल टीम जॉली क्लब कामतगरला हा सामना जिंकण्यासाठी. अटॅकिंग अप्रोचने बॅटिंग करावी लागेल, आक्रमक रूप धारण करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. अगेन स्पिन हा फटका खेळलेला आहे, चेंडू लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, चेंडूला उचलणार फेकणार, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण करतोय बॅटर अमोल. अमोल एक विस्फोटक आणि हार्ड हिटर बॅटर आहे, मोठी रिस्पॉन्सिबिलिटी, मोठी जबाबदारी त्याच्यावर आहे. ती जबाबदारी त्याला पाडावी लागेल आपल्या संघाला जर विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर. धावपलकर 13. हुक केलाय चेंडूला, चेंडू चाललाय बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग कडे, क्षेत्ररक्षक दक्ष चेंडूला उचलणार फेकणार. वेल होती बॅटर कडे फक्त आणि फक्त एकच धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्ड वर 14 धावा. 14ला बिनगडी बाद. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आणि 58 धावांचं लक्ष हे पार करावं लागेल विजयासाठी. भलं मोठं लक्ष हे सेट करण्यात आलेलं आहे सिद्धिविनायक अंजूर संघाकडून. पुढचा चेंडू दया, स्टेपाडून अगेन स्पिन ना फटका खेळलेला आहे, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. वज्रटोला भीमटोला, चेंडू गेला, षटकार जा घेऊन या. काय जबरदस्त ताकदवान फटका आपण बघितला ऍक्शन रिप्ले मध्ये. आपण पाहतात जबरदस्त मायटी हिट, शक्तिशाली प्रहार केला होता चेंडूला आणि या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना स्कोर बोर्डवर 20 धावा. अशा फटक्यांची आवश्यकता आहे ज्ञानेश्वर मुकादम हा सामना जिंकण्यासाठी. टीम कामतगरला सरळ बॅटने फटका खेळला होता, चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये, क्षेत्ररक्षक दक्ष होता.
फक्त आणि फक्त तिथे एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाणार. धावफलकावर 21 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. 21 धावा आतापर्यंत जोडल्यात. 21 धावांची भागीदारी 2 सलामीवीरांमध्ये. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते दया. अतिशय चांगला चेंडू, फ्लायटेड डिलिव्हरी, टर्न बघायला मिळते. फलंदाजाला पूर्णपणे चकित केलेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. धाबा कायम. धावफलकावर 21. 40+ क्रिकेट म्हणजे तरी काय, त्याविषयी देखील तुम्हाला माहिती देईन. जबरदस्त कडक KDK चेंडू चालला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. जसा चेंडू बॅटवर आला तसा चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बघायला मिळाला. आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या आता झपाट्याने पुढे जाताना स्कोर बोर्डवर 27 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. 27 धावा जोडलेल्या आहेत. बरोबर 31 धावांची अजून आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. लगेच गणित देखील तयार असते. 12 चेंडू आणि 31 धावा पूर्ण कराव्या लागतील. ज्ञानेश्वर मुकादम यांनी माहिती पुरवलेली आहे. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. अनोळखी व्यक्तींशी ओळख करून देणार क्रिकेट म्हणजे 40+ क्रिकेट. एकदा उत्तम आरोग्यासाठी दीर्घायुष्याची गुरु किल्ली आहे क्रिकेट. 40+ क्रिकेट. तुम्ही खेळत राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा, हिट राहा, फिट राहा. आजच्या कालामध्ये जो फिट आहे तोच हिट आहे. हेल्थ इज वेल्थ. चला तर 12 चेंडूंमध्ये 31 धावा बनतील का? चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिला दोन्ही सलामीवीरांनी. एक जमेची बाजू आहे. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. जॉली कामतगर या संघाचा. पॉवर जनरेट करावी लागेल आता. पॉवरफुल फटकेबाजी करावी लागेल. आसमानी टोळे खेळावे लागतील. हवाई यात्रा करावी लागेल. एअर स्ट्राईक करावा लागेल. बॅटर अमोल आणि त्याचा साथीदार जबरदस्त धुवाधार बॅटिंग करताना आपल्या संघासाठी. तिसऱ्या षटकासाठी आता बॉलिंग मार्क सज्ज होईल भानुदास. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता. अब गेंदे बचे 12. 31 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. 12 बॉल रिमेनिंग एंड 31 रन्स टू नीड. भानुदास सज्ज होते बॉलिंग मार्कवर. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. अंदाजून बॅट चालवली होती. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचं कनेक्शन झालेले नाही. चेंडू जातो निर्धाव. धाव संख्येमध्ये बदल. 11 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. टीम जॉली क्लब कामतघरला. समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. लॉंग ऑफला फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलनी तुमच्या उद्दिष्टापर्यंत ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. कारण आता उर्वरित 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 30 धावा बनवाव्या लागतील. खूप कठीण लक्ष्य आहे. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट खेळामध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू भानुदास. आडव्या बॅटने खेळलेल्या ऑन साइडला क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण करतो अमोल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. याचं कारण म्हणजे पहिली धाव अतिशय जलद गतीने पूर्ण केली आणि दुसरी धाव घेण्यासाठी क्षेत्ररक्षकावर दबाव निर्माण केला. 2 धावा पूर्ण करताना बॅटर. आता 28 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. दे दनादन फलंदाजी करावी लागेल. करो या मरोची स्थिती. कामतघर संघाचा आपण जर विचार केला तर जोरदार अपील केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू होता. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा. पंचांनी व्हाईटची खून केली. एक धाव फलकावर आम्ही जोडणार आहोत. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 31. 9 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावांची आवश्यकता. चांगला फटका. क्रॅकिंग शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेला जाऊन चेंडू धडकला. चौकार मिळाला अमोलला. संघर्षमय चौकार आला. अशा चौकारांची षटकारांची आता इथून आवश्यकता आहे. इक्वेशन मध्ये बदल होते. 8 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाही. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त हे सांगून देतात खेळपट्टीवर अमोल.
अमोल प्रमुख खेळाडू आहे जॉली क्लब कामतगिरी संघाचा, जबाबदारी खूप मोठी आहे. पुन्हा एकदा भानुदास सोडून दिलेल्या चेंडूला कुठल्या प्रकारचा फटका खेळला जात नाही. चेंडू जाते निर्धाव, खूप चांगला चेंडू होता. आता मात्र निश्चितच धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल होताना 7 चेंडू शिल्लक आहेत. 23 ची गरज, 7 मध्ये 23 बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा भानुदास, चांगला फटका, क्रॅकिंग शॉट, कॉर्नर कडे चेंडू चाललाय. एकच धाव मिळेल अमोलला, दुसरी धाव घेतली जात नाही. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. 36 धावा धावफलकावर. विजयासाठी आता अंतिम षटकामध्ये 22 धावांची आवश्यकता. 6 गेंदे 22 रन, 6 बॉल लेफ्ट अँड 22 रन्स टू विन. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 58 टार्गेट आहे ना, 2 धावा पेनल्टीच्या होत्या. बघूया, अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. 6 मध्ये 36 देखील धावा झालेल्या आहेत. 6 मध्ये 25, 20 पण बनलेले आहेत. शेवटी क्रिकेट आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणाचा चुकून मोबाईल हा इथे राहून गेलेला आहे. ज्या कोणाचा असेल तर घेऊन जा, इथून ओळख पटून घेऊन जा. संजय अंतिम षटकासाठी 6 गेंदे 22 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. कड़ा संघर्ष चलता हुआ बीच मैदान में. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. पुल अँड पॉवरफुल, पॉवर जनरेट केली होती फटक्या मागे. शक्तिशाली प्रहार, चेंडू गेला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पुन्हा एकदा आता काय नाही ट्विस्ट. सामन्यामध्ये रंगत चुरस कायम आहे. 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. क्रिकेट खेळच असा आहे. मी मगाशी उदाहरण दिलं होतं की होत्याचं नव्हतं व्हायला, वेळ लागत नाही या खेळामध्ये. राजाचा रंक आणि रंकाचा राजा कधी होईल हे कोणीच सांगू शकत नाही. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. अमोलच्या बॅट मधून संघर्षाचा शंख नाद करताना संघर्षमय षटकार आलेला आहे. शेवटचे 5 चेंडू काय फलंदाजी करतो अमोल. 23 धावांवर खेळतोय, पण आपल्या संघाला विजय मिळून देईल का, फिनिशर ठरणार का. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. पैसा वसूल सामना, दिलो की धडकने तेज करने वाला मुकाबला चलता हुआ. नेत्रदीपक सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. वार आणि पलटवार बघायला मिळतात या सामन्यामध्ये. 2 दिग्गज संघांमधील सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. विद्यमान सामना जॉली कामतगर आणि सिद्धिविनायक अंजूर. त्यांचं स्लोगन पण आहे, अंजूर जिसे हार नहीं मंजूर. 5 में 16 ठोक डालो और इस मुकाबले को जीत जाओ. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. संजय सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेग कडे चालले अतिशय वेगाने. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चेंडू हाडवण्यामध्ये यश आलेला तोपर्यंत वेळ होती बॅटर कडे 2 धावा पूर्ण करण्याची. आता इक्वेशन मध्ये बदल होताना 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 4 चेंडू शिल्लक आहेत, 14 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. थोडस पारड जड होताना सिद्धिविनायक अंजूर संघाचा आपण जर विचार केला तर. बंटी पुलोरे आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव फलकावर जोडली जाईल. दबाव बघायला मिळतोय या सामन्यामध्ये, तणाव बघायला मिळतो, प्रेशर. अंडर प्रेशर मध्ये बॅटिंग करताना अमोल आणि त्याचा सहकारी. धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर 45. 4 मध्ये 13 बनवाव्या लागतील.
4 चेंडू 13 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. रोमांचकारी मॅच. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र पाहतोय गेंदा दंडा बहार, त्रिफला बाद. खूप अप्रतिम चेंडू टाकला होता, परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर, दांडीगल. अमोलचा खेळ खल्लास. आता मात्र पहिला गडी बाद होतोय. जो आशेचा किरण होता तो आता मात्र बाद होताना पाहतोय जॉली कामतगर या संघाचा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 3-13 कोणाचे वाचतील. 3 चेंडू शिल्लक आहेत, 13 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर वीरू. भारताचा वीरेंद्र सेहवाग वीरू नावाने परिचित होता. आता वीरूला त्याच्यासारखा खेळ करून दाखवावा लागेल. 3 चेंडू शिल्लक आहेत, 13 धावांची आवश्यकता. विकेट मात्र प्राइस विकेट मिळवली ती संजय याने. अमोलला बाद केलेला आहे. शरद आहे का बॅटमन? यस शरद. थोडस करेक्शन होतं. 3 मध्ये 13 बनवाव्या लागतील. एक धाव पूर्ण करताना बॅटर शरद. चेंडू आला मिडॉनला. यस वीरू होता का? यस यस शरद सलामीला आला होता. आता 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 2 षटकारांची नितांत गरज हा सामना जिंकण्यासाठी. 2 षटकार ठोकले तर जॉली क्लब कामतगर संघ विजयी होईल. अशा प्रकारचे कारनामे क्रिकेटमध्ये झालेले आहेत. अल्पेश चौधरी आहेत, त्यांना ठाऊक आहे. लेजंड क्रिकेटर ते आहेत. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. सिंगल वाचवण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक रिंग मध्ये 30 यार्ड सर्कल मध्ये. फुलटॉस चेंडू होता, समाचार घेता आलेलं नाही. निर्धाव चेंडू. आता मात्र निश्चितच सुटकेचा श्वास घेतला असेल सिद्धिविनायक अंजुरे संघाने. चला भोजनाची व्यवस्था सुरू झालेली आहे. आजचे भोजनदाते आहेत श्री समर्थ मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर सचिन पवार आणि चेतन पवार यांच्या माध्यमातून आज स्पेशल भोजनाची व्यवस्था. फलंदाज क्लीन बॉल, दांडी गोल. याच बरोबर हा सामना 11 धावांनी जिंकलेला आहे सिद्धिविनायक अंजुरे संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक, टफ लक, जॉली क्लब कामतगर अँड बेटर लक टू नेक्स्ट टुर्नामेंट. वेलकम शरदजी चौधरी, आपलं मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय सोनादेवी चषक 2025 मध्ये. प्लेयर ऑफ द मॅच गोज टू द मिस्टर किरण, ज्याने 20 धावांची तुफानी खेळी सादर केली आपल्या संघासाठी. आक्रमक बॅटिंग केली म्हणून किरणला आम्ही हा सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. जयेश रमेश चौधरी यांच्याकडून केबल नेटवर्कची सुविधा ही या स्पर्धेत